आमचा जागर दीप. नमस्कार रसिक श्रोते हो. साहित्य जागरच्या जागरदीप श्राव्य दिवाळी अंक 2025च्या स्वयंदीप सदराच्या दुसऱ्या भागात मी मनोज सुरडकर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. स्वयंदीपच्या आजच्या भागात आपण ऐकूया पाली, संस्कृत आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध तत्त्वज्ञान विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर महेश देवकर यांचे मनोगत. आपल्या शैक्षणिक जडणघडणीत आपल्या बाबांचे सजग आणि सक्रिय योगदान नेमकेपणाने टिपणारे डॉक्टर महेश देवकर यांचे हे मनोगत. कल्पवृक्ष शिक्षणाचा लावून या बाबा गेला, ऐकूया स्वयंदीप सदराच्या दुसऱ्या भागात. कल्पवृक्ष शिक्षणाचा लावणीया बाबा गेला. आज बाबांच्या बद्दल बोलताना माझं मन खूप आठवणीने भरून आलं आहे. मला जे अगदी आठवतं ते म्हणजे लहानपणी तिसरीत असताना मला वाचनाची खूप आवड होती, परंतु माझा एक डोळा तिरळा असल्यामुळे जास्ती वाचलं तर माझं डोकं दुखत असे. त्यावेळी आमच्या फॅमिली डॉक्टरनी सल्ला दिला की महेशचं जो ऑपरेशन केलं, तिरळा डोळा सरळ करायचं, तर त्याला पुढे काही त्रास होणार नाही आणि जेवढं लहान वयात हे ऑपरेशन करू तेवढं चांगलं. बाबा क्रॉम्प्टन ग्रीव्जमध्ये नोकरी करायचे. पगार काही फार नव्हता, वर्कर क्लासमधला एक माणूस. परंतु त्याच वर्षी पहिल्यांदा दिवाळीच्या वेळी बाबांना 900 रुपयाचा बोनस मिळाला आणि त्यातूनच त्यांच्याच वाढदिवशी 27 ऑक्टोबर 1979 रोजी त्यांनी माझ्या ऑपरेशनचा निर्णय घेतला. ऑपरेशन झालं खरं, पण डॉक्टरांच्या चुकीमुळे ज्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतं त्याऐवजी दुसऱ्याच डोळ्याचं ऑपरेशन करण्यात आलं आणि ही चूक लक्षात आल्यानंतर त्याच ऑपरेशन थिएटरमध्ये दुसऱ्याही डोळ्याचं ऑपरेशन झालं. काय झालं कोण जाणे, पण दोन्ही डोळ्यांच्या रॅटिनाला धक्का लागला आणि महिन्याभरातच मला अंधत्व आलं. पुढे जानेवारीमध्ये मुंबईला केईएम हॉस्पिटलमध्ये अजून एक ऑपरेशन झालं. त्या काळात जवळपास 1-1.5 महिना मी हॉस्पिटलमध्ये होतो आणि बाबा सतत माझ्या जवळ माझ्या उशाला पायथ्याला बसून होते. अचानक आलेल्या अंधत्वामुळे सारं घरच कोलमडलं. त्यातनं बाबांना सर्वात अधिक अपराधीपणाची भावना आली. त्यांना असं वाटलं की हे ऑपरेशन आपण केलं नसतं तर कदाचित माझा डोळा तिरळा राहिला असता, परंतु मला दिसत तरी नक्कीच राहिलं असतं. त्यातून भेटायला येणाऱ्या लोकांनी त्यांच्या या अपराधीपणाच्या भावनेमध्ये भरच घातली. अशा वेळी लोकांचे सल्ले नको म्हणून बाबांनी आणि आईनी बाहेरच्या लोकांशी संपर्क खूप कमी केला. एवढंच काय, पण मला केस कापायला सलूनमध्ये सुद्धा न्यायची त्यांची तयारी नव्हती आणि ते घरीच माझे केस कापू लागले. सुरुवातीचे हे 2-3 महिने उपचार, डॉक्टरांकडे जाणं यातच गेले. त्यातनं साधारण फेब्रुवारी महिन्यात कधीतरी डॉक्टरांनी सांगितलं की आता यापुढे काही उपाय करता येणार नाहीत. त्यावेळी नंतर बाबांनी मला सांगितलं त्याप्रमाणे चर्नी रोडच्या डॉक्टर उर्सेकरांच्या दवाखान्यातून परत जाताना बाबांनी मला घेऊन ट्रेनमधून उडी मारण्याचा विचार केला होता. परंतु त्या अजाणत्या वयात मी त्यांना सांगितलं की नाही, आपण सरळ घरी जायचंय आणि पुढे आपण काय करायचं ते आपण एकत्र ठरवू. तेवढ्यावर बाबांनी तो विचार झटकला आणि आम्ही घरी आलो. घराची संपूर्ण घरीच बदलली. त्याच काळात बाबांचे मित्र वगळ काका त्यांना भेटले आणि त्यांना सल्ला दिला की एकीकडे उपचार चालू राहू द्या, परंतु त्याचे शिक्षण थांबवू देऊ नका. याच काळात बाबा नॅबमध्ये तिथल्या अधिकाऱ्यांना भेटले, विजय मर्चंटकडे गेले आणि या सगळ्या मंडळींनी दिलेल्या सल्ल्यानुसार लगेचच जून 1980 मध्ये हॅपी ओमँडो स्कूल फॉर द ब्लाइंड मध्ये मला भरती करण्यात आलं. माझ्यासाठी तो धक्का खूप मोठा होता, कारण एकतर अंधत्वाशी जुळवून घेणं आणि दुसरं म्हणजे घराबाहेर राहून शिकणं. अंधांचं जग हे माझ्यासाठी नवीन होतं आणि त्याच्याशी जुळवणं त्याहूनही कठीण. या काळात आमचे सगळ्यांचेच खूप मानसिक ओढाताण होत होती, परंतु शिक्षणाला असलेलं प्राधान्य, त्यामुळे काही झालं तरी शिक्षण बंद पडू द्यायचं नाही हा निश्चय बाबांनी केलेला होता. त्यामुळे मी कितीही रडलो, किती आकांडतांडव केलं, तरी शेवटी सोमवार आला की मला उठून शाळेत जावंच लागे.
हळूहळू मित्रांच्या संगतीमध्ये ते जगही माझ्या ओळखीचं होऊ लागलं आणि माझं वाटू लागलं. 8वी मध्ये जेव्हा को एज्युकेशनमध्ये जाण्याची वेळ आली, त्यावेळी मी डोंबिवलीला राहून शिकावं असं ठरलं. त्यावेळी माझ्या जुन्या शाळेत टिळकनगर विद्यालयामध्ये बाबांनी माझ्या ॲडमिशनची चौकशी केली, कारण तोपर्यंत आम्ही तिथलं ॲडमिशन रद्द केलेलं नव्हतं. परंतु मुलं त्रास देतील अशा काहीशा भीतीपोटी शाळेने मला प्रवेश देणं नाकारलं आणि त्यानंतर छबिलदासची शाखा असणाऱ्या स.वा. जोशी विद्यालयामध्ये माझं शिक्षण सुरू झालं. बाबा मला रोज सकाळी त्यांच्यासोबत शाळेत सोडत आणि पुढे कामावर जात. 10वी मध्ये मी अंध विद्यार्थ्यांमध्ये पहिला आलो. त्यानंतर पुन्हा एकदा कॉलेजचा प्रवेशाचा प्रश्न आला आणि साहजिकच डोंबिवलीच्या पेंढारकर कॉलेजमध्ये माझं ॲडमिशन करण्यात आलं. पण त्याचवेळी बाबांच्या कुठल्यातरी संपर्काने ठाण्याला प्राध्यापक असलेले अंध शिंत्रे सर आमच्या संपर्कात आले आणि त्यांनी बाबांना सल्ला दिला की डोंबिवलीला राहून त्याची प्रगती होणार नाही. त्याची जर खरंच प्रगती व्हायची असेल तर तुम्ही त्याला मुंबईला एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये घेऊन जा. तिथे त्याला वाचकांची आणि लेखनिकांची सुद्धा साथ लाभेल आणि शिक्षणाचा प्रवास सुकर होईल, तो स्वतंत्र होईल. बाबांनी तो सल्ला लगेच ऐकला आणि डोंबिवलीचं ॲडमिशन रद्द करून आम्ही एल्फिन्स्टन महाविद्यालयात गेलो. तिथल्या कॉलेजच्या काळामध्ये मला एक ठराविक रक्कम बाबा कुठलीही अडचण का असेना पण दर महिन्याची देत आणि एक कामगार माणूस ज्याचा इन्कम फारसा नव्हता, पण असं असतानाही बाबांनी आम्हाला कधीच काही कमी पडू दिलं नाही आणि त्यातनं शिक्षणाची जर गोष्ट असेल तर काही करून त्यांनी पैशाची जमवाजमव केली आणि माझ्या शिक्षणामध्ये कधी अडचण किंवा अडथळा येऊ दिला नाही. या जोडीला एकीकडे डॉक्टरी उपाय चालू होतेच. अगदी सुरुवातीच्या काळापासून आपल्याला अंध म्हणून पूर्ण आयुष्य जगावं लागेल अशी कल्पना मलाही नव्हती आणि आईबाबांनी ती मला कधी करूही दिली नाही. कधीतरी आपल्याला दिसणार आहे याच आशेवर मी ती वर्ष काढत होतो. भारतामधल्या जवळपास सर्वच नामांकित नेत्र रोग तज्ञांकडे त्यांनी मला नेलं. आठवडाभर शाळा आणि त्याच्यानंतर शनिवार रविवारमध्ये आम्ही केलेले प्रवास हे आजही माझ्या स्मृतींमध्ये ताजे आहेत. 11वी पासून हा ओघ थोडा कमी झाला कारण की हळूहळू हे स्पष्ट होऊ लागलं होतं की आता बहुतेक या अंधत्वासोबतच आपल्याला पुढचं आयुष्य जगावं लागणार आहे. त्याच काळामध्ये एल्फिन्स्टन मधल्या चांगल्या शिक्षकांच्या जोडीने माझा प्रवास पुढे चालू होता आणि BA शेवटच्या वर्षी संस्कृत विषय घेऊन मी BA करायचं ठरवलं. त्या वर्षी मी संपूर्ण कॉलेजमध्ये पहिला आणि मुंबई विद्यापीठामध्ये संस्कृत विषयात तिसरा आलो. पुढे काय हा प्रश्न होता. माझे शिक्षक वाका क्षीरसागर त्यांनी सल्ला दिला की मी पुण्याला जावं आणि संस्कृतमध्ये पुढे करिअर करावं. पुन्हा आईबाबांना तेच वाटत होतं की मुलांनी आपल्या जवळ राहावं आणि मुंबईत शिक्षण घ्यावं. परंतु संस्कृत शिक्षणाच्या दृष्टीने मुंबईपेक्षा पुणे अधिक चांगलं हे जेव्हा कळलं त्यावेळी बाबांनी सरांच्या म्हणण्याला होकार दिला. त्याच काळामध्ये JRD टाटा स्कॉलर असल्यामुळे मी माझ्या स्कॉलरशिपच्या शेवटच्या हप्त्यासाठी बॉम्बे हाऊसला गेलो. तिथल्या अधिकाऱ्यांनी मला खूप समजावलं की संस्कृत शिकून तुला तुझी भाकरी कमावता येणार नाही. त्यापेक्षा आता नव्यानेच टाटा इन्स्टिट्यूटमध्ये सुरू झालेल्या मॅनेजमेंट कोर्सला तू ॲडमिशन घे. तिथे आम्ही तुला स्कॉलरशिप देऊ आणि तुला आपलं जीवन जे आहे ते पुढे अधिक चांगल्या पद्धतीने जगता येईल. मी बाबांना विचारलं की पुढे काय करू. बाबा म्हणले पैसे तर आयुष्यात कधीही कमावता येईल, पण तुला जे करायचंय ते करण्याची हीच वेळ आहे. तुला जर खरंच संस्कृत शिकायचं असेल तर तू जरूर संस्कृत शिक, पैशाची काळजी करू नको. बाबांनी दिलेला हा विश्वास आणि आपल्या जीवनामधल्या प्राथमिकता ठरवण्याचं दिलेलं मार्गदर्शन हे माझ्या आयुष्यामध्ये पुढे नेहमीच मला मार्गदर्शक ठरले आहे. पुण्यामध्ये आल्यानंतर तिथलं सगळं जग नवीन होतं. पुण्यामध्ये आमचे कोणी नातेवाईक किंवा मित्रमंडळी नव्हती. अशा वेळी बाबांनी माझ्या शिक्षकांना भेटून त्यांच्याशी बोलून माझी व्यवस्थित सोय होईल हे बघितलं. माझ्या प्रत्येक प्रवासामध्ये ते माझ्या सोबत राहिले. 8वी मध्ये जेव्हा मी संस्कृत शिक्षणाला सुरुवात केली त्यावेळी संस्कृतची पुस्तक ब्रेलमध्ये उपलब्ध नव्हती. बाबांनी फिरून आपल्या मित्रमंडळींच्या माध्यमातून काही संपर्क शोधून संस्कृतचे एक शिक्षक जामखेडकर, व्यंकटेश जामखेडकर
यांचा संपर्क शोधला आणि त्यांना विनंती करून माझ्यासाठी संपूर्ण संस्कृतचं पुस्तक ते कॅसेटवर रेकॉर्ड करून घेत हा उपक्रम 8वी पासनं ते थेट माझं BA MA होईपर्यंत सतत चालू राहिला. आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी काय आवश्यक आहे ते ओळखून त्याच्यासाठी स्वतः धडपड करून त्या गोष्टी कशा उपलब्ध करून देता येतील यासाठी बाबा नेहमी सजग होते. माझ्या 10वीच्या 12वीच्या परीक्षांमध्ये मला लेखनिक मिळवणं असो, त्या लेखनिकांना डोंबिवली किंवा त्यांच्या घरापासून परीक्षा केंद्रावरती घेऊन येणं असो, परत त्यांना घरी सोडणं असो, ही सगळी कामं ते अगदी बिनदिक्कतपणे कुठलीही अडचण समोर न येऊ देता करत होते. ते या सगळ्या गोष्टी आपल्या ऑफिसच्या कामामध्ये कशा ऍडजस्ट करत होते हे मला अजूनही कोडच आहे. या निमित्ताने अजून एक आठवण मला आठवते की मला जेव्हा दिसत होतं त्याही वेळी मला खूप जाड भिंगाचा चष्मा होता. तो मला खूप जड वाटतो हे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या कंपनीतल्या एका मित्राच्या मदतीने त्या काळामध्ये मला इंग्लंडवरनं थोड्याशा हलक्या वजनाच्या काचा आणल्याचं मला अजूनही आठवतं. जसं जसं माझं MA पूर्ण झालं त्यानंतर अधिकाधिक माझ्या जीवनामध्ये स्थैर्य आणि थोडंसं स्वतंत्रपणे मी गोष्टी करू लागलो. माझं रेकॉर्डिंग करणं असो, मित्रांच्या शिक्षकांच्या मदतीने गोष्टी साध्य करणं असो, शैक्षणिक क्षेत्रातल्या हे थोडं आपापलं करू लागलो होतो. माझं पहिलं MA झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या MAच्या वेळी प्रश्न उपस्थित झाला की मी PhD करावं का पाली भाषेत दुसरं MA करावं. त्याही वेळी बाबांनी तोच सल्ला दिला की तुला जे आवडतं आहे ते तू आधी कर. पैशाची किंवा नोकरीची चिंता आता करू नकोस. आणि मी पालीमध्ये MA करण्याचा निर्णय घेतला. त्या पुढच्या काळामध्ये मला असं आठवतं की जेव्हा माझ्या विवाहाचा प्रश्न आला, लग्नाचा प्रश्न आला, त्यावेळी माझी पत्नी लता हिने आमच्या प्रेमाबद्दल पहिल्यांदा बाबांनाच सांगितलं होतं आणि त्यांनाच विश्वासात घेऊन पुढच्या गोष्टी केल्या होत्या. या सगळ्या काळामध्ये आई बाबा स्वतः जाऊन लताच्या आईवडिलांना भेटले आणि आमचा मुलगा जरी अंध असला तरी तो कुठल्याही बाबतीत कमी नाही हे त्यांना पटवून त्या लग्नासाठी त्यांना तयार केलं. माझ्या शैक्षणिक प्रगतीमध्ये ते नेहमीच माझ्या सोबत राहिले आणि मी ज्या ज्या गोष्टी करत राहिलो त्याचा त्यांना मनोमन आनंद आणि अभिमान वाटत असे. माझ्या बाबतीत कुठेही काही छापून आलं की ते त्याची कात्रणं काढत, त्याच्या अनेक झेरॉक्स प्रती करत आणि आपल्या परिचितांना त्या देत, स्वतःच्या संग्रही ठेवत आजही त्यांच्या बॅगेमध्ये अशा माझ्या कात्रणांची फाईल अजूनही ठेवलेली आहे. एक दिलखुलास माणूस आणि केवळ मलाच नाही तर माझ्या मित्रांनाही मदत करणारा एक जिंदादिल इंसान म्हणून मला त्यांचं अजून एक मोठेपण वाटतं. मी फक्त माझ्या पुरतं त्यांचं प्रेम मर्यादित होतं असं नाही, तर माझी सर्वच मित्रमंडळी ही त्यांना माझ्यासारखीच वाटत होती आणि त्यांच्या काही अडचणी आल्या तरी त्यांना मदत करायला ते पुढे असत. माझ्या एका डोळस मित्राला एकदा फीसाठी पैसे नव्हते, त्यावेळी त्यांनी स्वतः आपल्या खिशातून ते पैसे दिले आणि त्याची फी भरली. त्या विद्यार्थ्याला अजूनही ती आठवण प्रेरणा देत असते. बाबांना त्यांना स्वतःला कोणावरही आपण भार व्हावं असं वाटत नव्हतं आणि त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत केवळ माझ्या प्रगतीमध्ये, माझ्या वाटचालीमध्ये आपली मदत व्हावी, आपला आधार राहावा हीच त्यांची इच्छा होती. ज्यावेळी त्यांना असं लक्षात आलं की आता पत्नी, मुलं, बाकीचे सहकारी हे सगळे माझ्या भूमिका पार पाडत आहेत, त्याचा त्यांना एका बाजूला आनंदही होता, पण दुसरीकडे आता कदाचित आपलं जीवित कार्य संपलं असंही त्यांना वाटू लागलं होतं आणि तसं त्यांनी शेवटच्या काही दिवसांमध्ये बोलूनही दाखवलं होतं. त्या बाबाचं छत्र माझ्या डोक्यावरती सदैव आहे आणि त्यांचं अस्तित्व आज त्यांच्या जाण्यानंतरही मला सतत प्रेरणा देत आहे. आजच्या दिवशी त्यांना आठवताना माझ्या मनामध्ये पुन्हा पुन्हा हीच भावना येत आहे की कल्पवृक्ष शिक्षणाचा लावून या बाबा गेला. तुझा जागरणी